राज्य सरकारकडनं लाडकी बहीण योजना जी आहे त्याचा शुभारंभ कार्यक्रम आज करण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात खर्च जो आहे तो आपल्याला या योजनेवर होताना पाहायला मिळतोय। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत अर्थतज्ञ नीरज हातेकर सर। सर, एकूण या योजनेबद्दल तुमची अर्थतज्ञ म्हणून काय भूमिका आहे? ही योजना आता अपरिहार्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आणावी लागली आहे। कारण महाराष्ट्रामध्ये एकूणच सर्वसाधारण कुटुंबांची रोजगार आणि उत्पन्नाची परिस्थिती वाईट आहे। म्हणजे नुकताच एक संशोधनपर निबंध आला आहे आणि तर त्याच्यामध्ये असं दिसून आलं आहे की महाराष्ट्रामधलं ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण हे बिहारपेक्षा पण जास्त आहे। तर आणि हा सुरजित वाल्लांचा पेपर आहे, म्हणजे खूप मोठं नाव आहे ते। तर महाराष्ट्रामध्ये होते काय की आकडेवारी जर बघितली तर 30-35% कुटुंब ही शेतीतून रोजगार घेतात। त्याच्यामध्ये त्यांना साधारण 11-12 हजार रुपये महिन्याला मिळतात। जे नोकरी करतात त्यांना 13-14 हजार सरासरी उत्पन्न आहे आणि 30-40% पुन्हा कॅज्युअल लेबर आहे, त्यांचंही महिन्याचं उत्पन्न 12,000-13 हजारच्या वर जात नाही। पण सर्वसाधारण गावामध्ये जर 2 मुलांचं कुटुंब असेल तर त्यांना 25,000 रुपयाच्या वर इतके किमान तेवढे पैसे लागतात। त्यामुळे होते काय की लोकांकडे पैसेच नाही आहेत आणि ही परिस्थिती काय झाली आहे कारण ग्रामीण भागामध्ये शेतीचा क्रायसिस आहे। लहान मोठे उद्योग होते त्यांनासुद्धा करोनानंतर मोठा फटका बसला आणि त्यांच्यात जोम आलेला नाही आणि त्यामुळे ही परिस्थिती अशी खूपच सगळे अर्थव्यवस्था हे अर्थव्यवस्थेला व्हेंटिलेटर आहे। कारण ही तब्येतच खूप बिघडल्यामुळे अर्थव्यवस्थेची हे व्हेंटिलेटर लावायला लागलं आहे। पण हे खूप दिवस परवडणार नाही आहे कारण ह्याच्यावर आपण 46,000 कोटी रुपये खर्च करणार आहोत दरवर्षी। आपण करू शकत नाही, म्हणजे आपलं शेतीवरचं सगळं बजेट 35,000 कोटीचं आहे। तर त्यामुळे हे न परवडणारं आपलं हॉस्पिटलायझेशन आहे। कधीतरी ते व्हेंटिलेटर काढावं लागणार आहे आणि ती तशी परिस्थिती जर येऊ नये तर आपली ग्रामीण व्यवस्था, लहान उद्योगधंदे ह्याच्यात रोजगार कसा निर्माण होईल, हाताला काम कसं मिळेल गरीब लोकांच्या, हे बघणं खूप गरजेचं आहे। पण मी जेव्हा खाजगीमध्ये काही मंत्र्यांशी बोललो किंवा काही माजी अर्थमंत्र्यांशी बोललो तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे, म्हणजे सत्ताधाऱ्यांमधल्या, की हे जे पैसे आहे काही करांमधनं आपल्याला परत येतील, GSTच्या मार्फत देखील काही पैसे परत येतील, त्यामुळे ते बाजारातच फिरणार आहे। याच्यावर काय एकूण तुमचं म्हणणं आहे? हा भोंगळ आशावाद आहे। म्हणजे जर पैसे वाटून, म्हणजे हे काय केन्शियन पद्धत नाही ना, पैसे वाटून लोकांना त्यांनी खर्च केला की परत आपल्याला उत्पन्न वाढेल, हा काही उत्पन्न वाढीचा मार्ग नाही आहे। म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्था आज अडचणीत काय आहे तर शेती अडचणीत आहे, शेती पिकत नाही आहे नीट, शेतीतलं उत्पन्न खूप कमी आहे आणि लहान मोठ्या धंद्यात येणारा रोजगार ते रोजगाराला मिळेल उत्पन्न। त्यामुळे ह्याला खरा पर्याय ही रोजगार सुधारणे आहे, शेतीची परिस्थिती सुधारणे आहे। लोकांच्या हातात उत्पादन करून पैसे आले तर अर्थव्यवस्था वाढते। असे आपोआप काही पैसे वाटून पुन्हा ते फिरतील आणि अर्थव्यवस्था आपोआप वाढेल असं होत नसतं। दुसरं पाहायचं तर बँकांची देखील डिपॉझिटची परिस्थिती पाहायची तर ती देखील आता वाईट पाहायला मिळते। ह्या योजनेचा काही फायदा म्हणा किंवा काही नुकसान ह्या बँकांना होऊ शकेल? नाही, म्हणजे बँकांचे डिपॉझिट्स कमी आहेत, बँकांचे डिपॉझिट्स पुरेसे वाढत नाहीत आणि तो मोठा क्रायसिस आहे। म्हणजे बँकांचे रिटेल लोन्स खूप वाढलेत, विशेषतः पर्सनल लोन्स खूप वाढलेत आणि डिपॉझिट्स वाढत नाहीत। आणि डिपॉझिट्स वाढत का नाही आहेत कारण व्याजदर फार कमी आहेत डिपॉझिट्सवर। तर व्याजदर वाढवणे आणि ते जास्त रिम्युनरेटिव्ह करणे हा खरा त्यातला मार्ग आहे। म्हणजे या 1500 कोटीमध्ये पैसे 1500 रुपये देतो आहेत ते काही सगळे बँकेत जाणार नाही आहेत, त्यातले बहुतेक पैसे हे घरातल्या घरात खर्च होणार आहेत आणि त्यामुळे त्यातनं मला नाही वाटत की फार बँकांची परिस्थिती सुधारेल म्हणून। येत्या काळात पाहायचं तर ही योजना आम्ही पण सुरू ठेवू असं महाविकास आघाडी देखील म्हणते आहे, याकडे कशा प्रकारे बघताय? कुठेतरी डोईजड होण्याचा प्रयत्न होतोय? महाविकास आघाडीला आता तसं म्हणण्याशिवाय पर्याय नाही ना, कारण एकीकडे त्यांना पण आता मतं पाहिजे आहेत, त्यामुळे त्यांना असं कधीच वातावरण तयार करता येणार नाही की हे आल्यावर बंद होईल म्हणून, त्यामुळे ते त्याच्याविषयी काही भूमिका घेत नाही आहेत। पण त्यांना ही तिजोरी मोकळी करून जे मिळणार आहे, म्हणजे स्कॉर्च्ड अर्थ पॉलिसी जी असते ना, की आपण जेव्हा आपल्या ह्याच्यातनं विड्रॉ करतो, जेव्हा शत्रुपक्ष येत असतो आणि आपण आपली जागा सोडतो तेव्हा आपण शेतवित सगळे जाळून टाकतो, विहिरीत विष टाकून टाकतो म्हणजे शत्रूला जमू नये, तशी काहीतरी स्कॉर्च्ड अर्थ पॉलिसी आहे ही। पण मला नाही वाटत की कुठल्याही नवीन पक्षाला, कारण अरे विकासाची किती कामं आपल्याकडे बाकी आहेत, शिक्षणावर आपण खर्च करू शकत नाही, आरोग्यावर खर्च करू शकत नाही, ते जमिनीचे मोबदले देऊ शकत नाही, तर हा मार्ग काही सस्टेनेबल नाही आहे आपल्याला। याच्यासाठी आपल्याला बेसिकली उद्योगधंदे, शेती ह्याच्यावर लक्ष देऊन इथे रोजगार वाढवला पाहिजे, इथली उत्पादन क्षमता वाढवली पाहिजे।
थेटपणे तुम्ही बोलता आहात तीच मोठी गोष्ट आहे. धन्यवाद सर. हे होते नीरज हातेकर सर, ज्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात येत आहे की एकूणच ही जी योजना आहे ती कुठंतरी अडचणीची जी आहे ती सरकारसाठी ठरू शकते. एकूण जे प्रश्न आहेत त्याला हात घालण्याच्या ऐवजी सरकार कुठंतरी दुसऱ्या गोष्टींमध्ये पैसा खर्च करत हा सगळा अपव्यय करत आहे, अशा प्रकारची भूमिका जी आहे ती नीरज हातेकर यांच्याकडनं व्यक्त केली आहे. कॅमेरामॅन सचिन शिंदेसह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.